सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स। विटा कुंडल रोडवर दुचाकी मोटारसायकलचा भीषण अपघात। अपघातात विटातील तरुण जागीच ठार। जरांगेंच्या आंदोलनाविरोधातील याचिकेवर हायकोर्टात तातडीची सुनावणी सुरू। दोनही बाजूंनी युक्तिवाद होणार। आंदोलनाबाबत कोर्टाच्या भूमिकेकडे लक्ष। मराठा बांधवांना सरसकट कुणबी संबोधण्यास कोर्टाचा अडसर असल्याने पैस निर्माण वर्षावरील बैठकीत आंदोलनाबाबत खलबत सूत्रांची माहिती। मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस। जरांगेंची डॉक्टरांकडून तपासणी। शुगर तपासण्यासाठी रक्ताचे नमुने घेतले। रक्तदाबही तपासला। जरांगेंची काल दिवसभर राज ठाकरेंवर कडाडून टीका। तरीही अमित ठाकरेंकडून मराठा आंदोलकांना मदत करण्याचं मनसैनिकांना आव्हान। आंदोलक गरीब शेतकरी आणि मजूर आहेत, त्यांना जेवण औषधोपचार द्या अशा सूचना। मराठा आंदोलनामुळे उद्योगधंदा बुडाला। किरकोळ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष वीरेंद्र शहा यांची तक्रार। सरकारनं तातडीने चर्चा करावी आणि हायकोर्टाने हस्तक्षेप करावा अशी मागणी। अंकली पुलावरील नदीत उडी मारलेल्या महिलेचा मृतदेह अवघ्या 24 तासांनंतर सापडला। अंतरवाली सराटीत आज ओबीसींचं आंदोलन। आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली। पोलिसांचा फौजफाटा तैनात। गणपती उत्सवातील ड्युटी दरम्यान होमगार्ड जवानाचा मृत्यू। कागलमध्ये हळहळ व्यक्त। हातकणंगले पोलिसांची कारवाई। चौकाक येथे 3 पत्ती जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड। 2 लाखांहून अधिक मुद्देमालासह 4 जुगारी पकडले। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।